आई साहेब, तुमचं काम झालंय. आत्मा माझ्या बंधनात आहे. अंबिका मांत्रिकाच्या कैदेतून सुटलीच कशी? आईसाहेब, आज पहिल्यांदाच मी तुमचं ऐकत नाहीये. मी हे मुद्दाम केलं नाहीये हे माझ्या मनाला माहिती आहे. वेदाचा जीव वाचवायला गेले आणि या घराची सोन झाले. दादासाहेब, नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती राहा, कायम सुखी राहा. आपल्या वेदाला जाऊ. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि मनुष्य या जोडीला विसरलीस तू. पण मला कुठल्या तरी संकटाची चाहूल लागते. नमस्कार करते आईचे. आईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब म्हणायचं. तुला आईसाहेब म्हणायचा हक्क दिला, इथे चूक झाली माझी मीरा. सगळ्यांना फसवून तू या घरात सून म्हणून आलीस खरी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडून तुला सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही. एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र आलेत. मी त्यांना अडवू शकले नाही. आता ते या घरात एकत्र वावरतील, माझ्या कार्यात अडथळा आणतील. आता मार्जरीला काय उत्तर देऊ? आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. आया जर अथर्वची बायको झाली ना, तर वेदाच्या जीवाला धोका असेल तिच्यापासून. आमच्याच घरचं अन्न खातेस आणि आमच्याच घरात चोरी करतेस तू. तुझे काका पुजारी आहेत ना, आणि तू हे असले धंदे करतेस.
तुझ्या काकांचा ऍक्सिडेंट झालाय ग. हॅपीली सगळा प्रोग्राम एन्जॉय करायचा आणि छानपैकी मिरवायचं. मला किस्सेच द्यायचे, कळलं? आणि तू जर हे सगळं नाही केलंस तर या घरातल्या प्रत्येक माणसाचा मी खून करेन. डोक्यात जाते ही मुलगी माझ्या. मग हे लग्न का करताय तुम्ही? वेदाची आई म्हणून का मिरवताय? मला वेदा कधीच नको होती. मला फक्त अथर्व हवाय. तू पण मला अजिबात आवडत नाहीस. तुझी सावली सुद्धा मला या घरात नको, कळलं? आईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब म्हणायचं. तुला आईसाहेब म्हणायचा हक्क दिला, इथे चूक झाली माझी मीरा.